अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वागताध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार व अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांची संमेलनातील भाषणे संग्रही ठेवण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार संपादित मु. पो. तालकटोरा या पुस्तकाचे प्रकाशन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात करण्यात आले। यावेळी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीता पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, सरहद्द संस्थेचे संजय नहार आदी मान्यवर उपस्थित होते। मंत्री भोसले म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अभिमानाची बाब आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मोठे योगदान आहे। यात सातारच्या शाहूपुरी शाखेचा महत्त्वाचा वाटा आहे। अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश आले असे सांगून सातारा जिल्ह्याची साहित्य व कला क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे। नुकतेच साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेच्या प्रयत्नातून बासी मर्ढेकरांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण करण्यात आले असून सुंदर वास्तू उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। ते म्हणाले, महाराष्ट्र सदनमध्ये महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल। दिल्लीतील मराठी माणसांना महाराष्ट्र सदनमध्ये प्रवेश मिळवण्यासाठीही सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगून 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे घेण्यात यावे असे ते म्हणाले। तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यात पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। यावेळी मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, श्रीराम पवार यांनी मनोगत व्यक्त केलं। तसेच 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध माध्यमातून योगदान देणाऱ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला। कार्यक्रमाचा प्रास्ताविक सरहद्द संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी केलं, तर शैलेश पगारिया यांनी उपस्थितांचे आभार मानले। आणि पुढे सुद्धा मराठी साहित्य परिषद असू दे किंवा इतर याला जे काही सहकार्य माझं लागेल ते नक्की करण्याचा प्रयत्न मी करीन। दिल्लीच्या आपल्या महाराष्ट्र सदनाबद्दलचं पण निवेदन नहार सरांनी मला दिलंय, तर त्याच्यामध्ये सुद्धा सर आम्ही नक्की लक्ष घालू आणि आपण ज्या अपेक्षा व्यक्त केल्या ते थोडं तिथं एक जुनं जे आपलं महाराष्ट्र सदन आहे त्या ठिकाणी आपली जी इथली मुलं तिथं आपल्या UPSC वगैरे ह्याला जातात त्यांच्यासाठी एक हॉस्टेल टाईप तिथं बनवावं। म्हणजे ते आता आपण फार काय त्याचं मला माहिती आहे त्याचं काय फार मेंटेनन्स नाहीये, पण एक प्रस्ताव पूर्वीचा असा होता की त्या ठिकाणी इथनं जाऊन मग त्या मुलांना मेरिटनं म्हणजे त्यांच्या त्या मेरिटच्या ह्यानं त्यांना तिथं ऍडमिशन मिळावं। एकदम सगळ्यांना तर मिळणार नाही, पण जे काय आपली जागा आहे जे काय आपल्याकडे ते त्याचं एक हॉस्टेल मुलांसाठी तिथं व्हावं, जे UPSCच्या ह्याच्यासाठी परीक्षांसाठी स्पर्धा परीक्षांसाठी तिथं जातात बसतात, तर त्यांना एकदा तो प्रस्ताव महाराष्ट्र सरकारच्या विचाराधीन आहे। अजून त्याला मान्यता नाही हे पण सांगतो, पण विचाराधीन आहे की हे करायचं म्हणून। आणि नक्कीच देवेंद्रजींच्या कुशल नेतृत्वाखाली आम्ही ते करू हे या निमित्तानं आपल्याला सांगतो। आपण पण जे सांगितलं की तिथल्या मराठी माणसाला सुद्धा महाराष्ट्र सदनमध्ये मुक्त एंट्री किंवा मुक्त त्यांना हे करावं, तर त्याच्याबद्दल पण जे काही आपल्याला जेवढं काही सकारात्मक करता येईल तेवढं नक्कीच करण्याच्या बाबतीतले निर्णय हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून घेतले जातील आणि नक्कीच आपण दिलेल्या निवेदनाचा पॉझिटिव्हली जे काही डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंटच्या माध्यमातून विचार केला जाईल हे आपल्याला या निमित्तानं सांगतो। बाकी जास्त काही करणार नाही। विनोदनं तसं आलेल्या 2 पानाचं भाषण लिहून दिलं होतं, मी म्हटलं आता भाषण करण्यात काय हे नाही, उगाच ते वाचून दाखवल्यासारखं म्हटल्यावर सगळे म्हणतील काय मंत्री आले आणि लिहिलेलं वाचून दाखवलं। जे मला मनातनं वाटत होतं तेवढं बोललो, होता काय बरोबर चुकलं असेल काय मानून घ्या, बाकी काय नाही, फक्त उद्या कोणी बातमी करू नका माझ्यावर एवढीच विनंती। आणि मिलिंद जोशी सरांनी आमची मागणी आपली लक्षात ठेवा, नाही तर परत तुमच्या इथं आम्हाला आंदोलनाला यायला म्हणजे आज एक आहे मला वाटतं योगा आहे की आज मंत्र्याचा आंदोलक म्हणून सत्कार होतोय, हा एक नवीन योग आहे। आमदारांचे होतात काय आमदारांना आंदोलन वगैरे करायला लागतात, मग विरोधी पक्ष असू दे, पण आज मंत्र्याचा सत्कार आंदोलक म्हणून होतोय। मला वाटतं मंत्री म्हणजे मंत्री झाल्यानंतर आज आंदोलक म्हणून सत्कार मला वाटतं कधी झालं नसेल, ते झालं मराठी साहित्य परिषदेच्या मुळे झालं। पण आमची सगळी जी टीम गेली होती म्हणजे आता सगळे आमचे लाखे सरांना माहित आहे, तर ती आमची सगळी टीम गेली होती ती बऱ्यापैकी ठीक आहे विनोदचं आमचे, पण तशी बऱ्यापैकी दिल्लीला गेलेली सगळी टीम बोलण्यापेक्षा कृतीला आणि
म्हणजे काय म्हणायचं, साहित्य ह्याच्यापेक्षा हातात येईल त्या साहित्याने करणारी टीम जास्त होती.